नमो नमः. विद्यार्थी मित्र हो, आज आपण उत्सवप्रिया देवभूमी या पाठातील पुढील श्लोकांचा अभ्यास करूया. अतिशय सुंदर वर्णन आपण पाहत होतो. महाराष्ट्राच्या धार्मिक परंपरा आपल्याला विविध मंदिरांच्या दर्शनातून दिसून येतात आणि महाराष्ट्रात कोणकोणत्या प्रकारच्या देवतांची मंदिरं आहेत याबद्दलचं सुरेख वर्णन कवी या श्लोकांमधून करत आहे. चौथा श्लोक आपण आता वाचूया. विन्यस्तहस्तः स्वनितंबबिंबे कल्पद्रुमो भक्तमनोरथानां तिष्ठत्यपास्य श्रममिष्टकाया मनादिकालादिह पांडुरंगः. या ठिकाणी पहिल्या ओळीमध्ये कल्पद्रुमो भक्त मनोरथानाम अतिशय सोपा संधी आहे. कल्पद्रुमः स्वरूप आपल्याला काय दिसत आहे? कल्पद्रुमो. तर विसर्गाचा ओ झालेला आहे. पुढे भ हे मृदुव्यंजन असल्यामुळे. त्यानंतर दुसऱ्या ओळीत पहा, तिष्ठत्यपास्य संधी विग्रह केला आपण. तिष्ठती अपास्य. या ठिकाणी तिष्ठती या शब्दातील या क्रियापदाच्या शब्दातील शेवटचा जो ई आहे तो ई य मध्ये बदलला. यालाच आपण काय म्हणतो? यणसंधी. आणि पुढचा अ जोडला गेला तेव्हा ते रूप झालं पूर्ण य. तर तिष्ठत्यपास्य श्रममिष्टकाया मनादिकालादिह. आता आपण पुढे थोडासा एक मोठा संधी आहे. श्रममिष्टकाया मनादिकालादिह. तर इथे श्रमम इष्टकायाम अनादिकालात आणि इह असे 4 शब्द आहेत. म मध्ये ई जोडला गेला, नंतर पुढे म मध्ये अ जोडला गेलेला आहे आणि त हा द मध्ये बदलला. पुढे स्वर असल्यामुळे तचा द झालेला आहे. तर असे काही छोटे छोटे संधीचे नियम आपल्याला समजले तर संधी हा कठीण विषय नाहीच. आता आपण या ठिकाणचं वर्णन पाहूया. कोणतं वर्णन आहे? पांडुरंग हा शब्द आपल्याला श्लोकामध्ये शेवटी आलेला दिसतो. तर निश्चितच या श्लोकामध्ये पांडुरंगाचं वर्णन आहे. पांडुरंग कसा आहे वर्णन करत आहे कवी. स्वनितंब बिंबे विन्यस्त हस्तः. स्वनितंब बिंबे आपल्या गोलमटोल अशा कमरेवरती. बिंब याचा अर्थ गोल. विन्यस्त हस्तः दोन्ही हात ठेवलेला. हा समास आहे. विन्यस्तौ हस्तौ येन सह विन्यस्त हस्तः बहुव्रीही समास. विन्यस्त याचा अर्थ होतो ठेवलेला. तर ठेवले आहेत दोन्ही हात ज्याने. तर पांडुरंगाचा आपल्याला स्वरूप माहिती आहे की पांडुरंग कशा अवस्थेमध्ये आहे. तर दोन्ही हात त्यांचे कमरेवर असतात. तर विन्यस्त हस्तः स्वनितंब बिंबे स्वतःच्या गोलमटोल अशा कमरेवरती दोन्ही हात ठेवलेला. कोण? पांडुरंग. आणखी एक आहे. दुसरी एक विशेषता काय सांगितली पांडुरंगाची? कल्पद्रुमो भक्त मनोरथानाम. भक्तांच्या मनोरथांसाठी कल्पद्रुमः कल्पद्रुम असलेला कल्पवृक्ष असलेला हा पांडुरंग. भक्त ज्या इच्छा करतात त्या इच्छा पांडुरंग पूर्ण करतो. ही संकल्पना या ठिकाणी सांगितलेली आहे. कल्पवृक्षाचं वैशिष्ट्य काय आहे? हा एक देववृक्ष मानला जातो. द्रुम म्हणजे वृक्ष. समुद्रमंथनातून जी 14 रत्न प्राप्त झाली त्यापैकी कल्पवृक्ष एक आहे आणि हा देवांना मिळाला. त्या वृक्षाबद्दल हिंदू संस्कृतीमध्ये असा एक समज आहे
की याला जी वस्तू मागितली जाते ती वस्तू तो वृक्ष प्रदान करतो. म्हणून पांडुरंग कसा आहे तर कल्पद्रुम आहे, कल्पवृक्ष आहे. कोणासाठी तर भक्तांच्या मनोरथांसाठी. तर भक्तांच्या मनोरथांचा, भक्तांच्या इच्छांचा तो कल्पवृक्ष आहे, तो इच्छा पूर्ण करणारा आहे. तर असा पांडुरंग श्रमम अपास्य, परिश्रम, थकवा, अपास्य म्हणजे दूर करून, हे लेबंत रूप आहे. अपास्य हा शब्द आपण लक्षात घ्यायचा आहे. अप उपसर्ग अस धातूचं हे रूप आहे. हा धातू चौथ्या गणाचा परस्मैपदी. आणि त्याचा अर्थ काय होतो? अपास्य म्हणजे काय? दूर करून, लेबंत रूप, सोडून देऊन, श्रम दूर करून, श्रम त्यागून, अनादिकालाद, अनादिकाळापासून, इह म्हणजे इथे, इष्टकायाम तिष्ठती. इष्टका म्हणजे काय? वीट, विटेवरती, सप्तमीचं रूप आहे. इष्टका या शब्दाचं सप्तमी एकवचन आहे. इष्टकायाम तिष्ठती, विटेवरती उभा आहे. कोण? पांडुरंग. खालच्या ओळीतला अर्थ लक्षात आला? तर वरती पांडुरंगासाठी आलेले हे दोन विशेषण आहेत. स्वनितंब बिंबे विन्यस्त हस्त, भक्त मनोरथानां कल्पद्रुमः पांडुरंगः. इह इथे, श्रमम अपास्य, श्रमाचा त्याग करून, थकवा दूर करून, अनादिकालात इष्टकायाम तिष्ठती, अनादिकाळापासून विटेवरती उभा आहे. श्रमम अपास्य हे आपण सुरुवातीला देखील घेऊ शकतो. इह म्हणजे इथे, हा शब्द आपण लक्षात ठेवा. अत्र शब्दाला पर्यायी शब्द हा, ते अव्यय आहे. तर इथे श्रम दूर करून आणि मग पांडुरंगासाठी आलेले विशेषण घ्या. असा हा पांडुरंग अनादिकाळापासून विटेवरती उभा आहे. तर सर्वांच्या लक्षात आलं? स्था धातूचं रूप हे तिष्ठती आहे. स्था तिष्ठ धातू पहिल्या गणाचा परस्मैपदी, लटलकार, प्रथम पुरुष एकवचन. तर अशा पद्धतीनं महाराष्ट्राचं वैभव, महाराष्ट्राचं एक अत्यंत आदरणीय असं ठिकाण म्हणजे काय? ते पंढरपूर. आणि पंढरपुरामध्ये पांडुरंग विराजमान आहे. तर त्या पांडुरंगाचं वर्णन अतिशय सुरेख पद्धतीनं, अतिशय सुंदर रीतीने या ठिकाणी कवीने केलेलं आहे. आता आपण या श्लोकाचं भाषांतर लिहून घेऊया. श्रम दूर करून आपल्या कमरेवरती हात ठेवलेला व भक्तांच्या मनोरथांसाठी कल्पवृक्ष असलेला पांडुरंग अनादिकाळापासून इथे विटेवरती उभा आहे. आता पाहूया आपण पांडुरंगाबद्दलच असलेला आणखी एक श्लोक, हा 5वा श्लोक. भक्तव्रजस्ताल मृदंगनादैर गर्जन मुहुर्विठ्ठल विठ्ठलेति, आषाढ मासे प्रतिवर्षमत्र क्षेत्रम समागच्छति पौंडरीकम. तर या ठिकाणी पंढरपुराला लोक येतात हे वर्णन अतिशय सुंदर रीतीने मांडलेलं आहे. वरती पहिल्या ओळीमध्ये आपल्याला अनेक शब्दांचा संधी झालेला दिसतो. तो एकदा समजून घेऊ आपण, त्यानंतर आपण पुढे जाऊ. भक्तव्रज, पहा विसर्गाचा स झालेला आहे पुढे त असल्यामुळे. नादैर, इथे काय? रेफ झाला. कशामुळे? पुढे मृदुव्यंजन असेल. विसर्गाच्या अगोदर अ किंवा आ सोडून इतर स्वर असेल आणि विसर्गाच्या पुढे जर मृदुव्यंजन असेल तर विसर्गाचा र होतो. मग तो र हा ग वरती आपल्याला दिसतो. मुहू या ठिकाणी देखील आत्ता मगाशी मी म्हटलं की अ आ सोडून इतर स्वर विसर्गाच्या अगोदर आहे आणि पुढे व हे मृदुव्यंजन आहे. तर विसर्गाचा इथेही र झाला. विठ्ठल विठ्ठलेति, ल मधला अ आणि ई मिळून ए झालेला आहे. याला आपण गुणसंधी म्हणतो. ती वरती आलेले जे शब्द आहेत ते असे आहेत. भक्तव्रजः ताल मृदंगनादहि गर्जन मुहुः विठ्ठल विठ्ठल इति. आणि त्यानंतर खालच्या ओळीमध्ये
एक छोटासा संधी आहे, प्रतिवर्षम अत्र, प्रतिवर्षम अत्र, म मध्ये अ जोडला, सोपा संधी. तर आता आपण इथे या श्लोकाचा अर्थ समजून घेऊया, शब्दार्थ समजून घेऊया. काय वर्णन करत आहे कवी? तो म्हणतो की अत्र, अत्र म्हणजे काय? इथे. इथे प्रतिवर्षम, दरवर्षी, प्रत्येक वर्षी. हा प्रतिवर्षम अव्ययीभाव समास आहे. वर्षे वर्षे इति प्रतिवर्षम. आपल्याला समासाच्या अभ्यासामध्ये पुन्हा पाहायचं आहे. तर इथे दरवर्षी आषाढ महिन्यामध्ये ताल मृदंग नादही, ताल म्हणजे टाळ आणि मृदंग यांच्या नादांनी मुहुः वारंवार, विठ्ठल विठ्ठल इति गर्जन, विठ्ठल विठ्ठल अशी गर्जना करीत, भक्तव्रजः, भक्तव्रज भक्तांचा समूह, व्रज म्हणजे समूह. हा शब्द आपल्यासाठी नवीन आहे, तो लक्षात ठेवायचा आहे. भक्तव्रजः भक्तांचा समूह, पौंडरीकम क्षेत्रम समागच्छति, हे शब्द राहिले होते. पौंडरीकम क्षेत्रम समागच्छति. पौंडरिक क्षेत्र म्हणजे पंढरपूर. पुंडरिकाचे क्षेत्र. पौंडरिक हा शब्द हा तद्धित आहे, लक्षात ठेवा बरं का. पौंडरिकम आपल्याला पुढे एकदा अभ्यास घ्यायचा आहे तद्धित आणि कृदंताचा, तेव्हा लक्षात येईल. तर पौंडरिकम क्षेत्रम, पुंडरिकाचे क्षेत्र म्हणजे काय? पंढरपूर. पंढरपुराला समागच्छती येतात. समागच्छती हे रूप कसं आहे लक्षात आलं का? सम उपसर्ग, आ उपसर्ग आणि गमगच्छ धातू या पद्धतीने हे रूप आहे. पहिल्या गणाचा हा परस्मैपदी धातू. लक्षात ठेवा, काही क्रियापदांची रूपं पुस्तकामध्ये टिपामध्ये दिलेली आहेत, आपण ती वाचू शकता. आता आपल्याला अर्थ लक्षात आला का? एकदा पुन्हा सांगतो की या ठिकाणी सुरुवात करताना आपण खालच्या ओळीपासून सुरुवात करायची आहे. अत्र प्रतिवर्षम आषाढ मासे, इथे दरवर्षी आषाढ महिन्यामध्ये टाळ आणि मृदंगाच्या नादांनी पुन्हा पुन्हा विठ्ठल विठ्ठल अशी गर्जना करीत भक्तांचा समूह पंढरपुराला येत असतो. समागच्छती. तर भक्त लोक पंढरपुराला येतात, हे वर्णन आपण आता इथे या ठिकाणी पाहिलं. आता आपण या श्लोकाचा अर्थ पण लिहून घेऊया. भाषांतर. इथे दरवर्षी आषाढ महिन्यात टाळ मृदंगाच्या नादांनी विठ्ठल विठ्ठल असे वारंवार गर्जना करीत भक्तांचे समूह पंढरपुरास येतात. तर असा हा 5व्या श्लोकाचा आपण अर्थ पाहिलेला आहे. यानंतर आपण जाऊया 6व्या श्लोकाकडे. 6वा श्लोक देखील महाराष्ट्राचं एक धार्मिक महत्त्व काय आहे हे दाखवत आहे. प्रथम मी वाचन करतो. स्नातुं पवित्रां भसि कृष्णवेण्या, द्रष्टुं पदाब्जद्वयमत्रिसूनुः, अजस्रमागच्छति दूरदूरान्, नृसिंहवाटीमिह यात्रिवर्गः. उपजाती वृत्त आहे हे. या ठिकाणी वर्णन जे कवीनं केलेलं आहे हे आपण समजून घेऊ. स्नातुं पवित्रां भसि कृष्णवेण्या, या ठिकाणी थोडा संधिविग्रह आपल्याला समजून घ्यायचा आहे. कृष्णवेण्याः द्रष्टुम, विसर्गाचा तेवढा लोभ झाला होता, तो आपण पुढे दाखवला. पदाब्जद्वयम अत्रिसूनुः, म मध्ये अ जोडलेला आहे. अजस्रम आगच्छति, इथेही म मध्ये आ जोडला. दूर दूरात नृसिंह वाटीम, इथे मात्र तचा न झालेला आहे. पुढे अनुनासिक असेल, नृ हे अनुनासिक आहे, तर नृ अनुनासिक असल्यामुळं आपल्याला तचा न करावा लागला. म मध्ये पुढे ई जोडला तर मी. तर असे हे छोटेसे संधी शब्द आपण या ठिकाणी पाहिले. आता शब्दांकडे थोडं लक्ष देऊया आपण. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्राचं वैभव जे आहे ते धार्मिक वैभव हे खूप समृद्ध आहे आणि अतिशय संपन्न अशी धार्मिक परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. आणि त्यामुळं ठिकठिकाणी जे उत्कृष्ट अशी मंदिरं आहेत
आणि त्या मंदिरामध्ये देवतांचं वास्तव्य जे मानलं गेलं, तर तोच संदर्भ या ठिकाणी घेतलेला आहे. तर कवी काय म्हणतो पहा, स्नातुम पवित्रांभसी कृष्णवेण्याः. कृष्णवेणी, वेणी याचा अर्थ काय होतो? वेणी याचा शब्दशः अर्थ जर पाहिला तर प्रवाह असा आहे. आणि कृष्णा नदीचा प्रवाह, त्या प्रवाहाच्या पवित्रांभसी, पवित्र पाण्यामध्ये, अंभस म्हणजे पाणी, सप्तमीचे एकवचनी रूप आहे. पवित्रांभसी, पवित्र अशा पाण्यामध्ये, स्नातुम स्नान करण्यासाठी, हे तुमंत रूप आहे, लक्षात ठेवा. स्ना धातूला तुम जोडलं तर स्नातुम. अर्थ काय झाला एवढ्या भागाचाच बघा. कृष्णा नदीच्या प्रवाहाच्या पवित्र पाण्यामध्ये स्नान करण्यासाठी. आणखी अत्री सूनुः, अत्री ऋषी आहेत आणि त्यांचा सूनू, सूनूचा अर्थ होतो मुलगा. सूनू हा शब्द मात्र लक्षात ठेवायचा आपल्याला. सूनुः, सूनुचा अर्थ काय होतो? मुलगा. तर अत्री सूनू म्हणजे काय? अत्री पुत्र. आणि इथे षष्ठीचे एक वचन आहे, अत्री सूनोः. अर्थ काय झाला? अत्रिपुत्राच्या म्हणजे कोणाच्या? तर अत्री ऋषीचा आणि अनुसूया या जोडीचा मुलगा म्हणजे दत्तात्रेय. तर दत्तात्रेयाचे पदाब्जद्वयम, द्वयाचा अर्थ दोन्ही, पद म्हणजे पाय, चरण, आणि अब्ज याचा अर्थ होतो कमळ. तर दोन्ही चरण कमळ द्रष्टुम म्हणजे पाहण्यासाठी. बघा पुन्हा एकदा वरच्या ओळीचा अर्थ सांगत आहे. कृष्णा नदीच्या प्रवाहाच्या पवित्र पाण्यामध्ये स्नान करण्यासाठी आणि अत्रिपुत्र दत्तात्रेयाच्या दोन्ही चरणकमळांचे दर्शन घेण्यासाठी. द्रष्टुमचा अर्थ काय? पाहण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी. इह इथे, यात्रीवर्ग म्हणजे यात्रेकरू, यात्रीवर्ग म्हणजे यात्रेकरू, दूर दूरात, दूर दूरून, नृसिंहवाटीम, नृसिंहवाडीला, नरसोबाच्या वाडीला, वाटी म्हणजे वाडी असा अर्थ आपण घ्यायचा. अजस्रम आगच्छती, अजस्रमचा अर्थ लिहून घ्या. अजस्र म्हणजे सतत, अजस्रचा अर्थ काय होतो? सतत. अजस्रम आगच्छती, सतत येत असतात, निरंतर येत असतात. यात्रेकरू हे दूरदूरून नृसिंहवाडीला म्हणजे नरसोबाच्या वाडीला नेहमी सातत्याने येत असतात. तर महाराष्ट्राचं आणखी एक धार्मिक वैभव आहे, ते म्हणजे दत्तात्रेयाचं मंदिर, कृष्णा नदीच्या काठी असलेलं. आणि त्या ठिकाणी दत्तात्रेयाचं वास्तव्य काही काळासाठी होतं असं मानलं जातं. त्याचंच हे वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. तर आता आपण या पाठातील सर्व शब्दांचे अर्थ समजून घेतलेले आहेत. आता आपल्याला याचं भाषांतर लिहून घ्यायचं आहे. पहा, इथे कृष्णा नदीच्या प्रवाहाच्या पवित्र पाण्यात स्नान करण्यासाठी व अत्रिपुत्र दत्तात्रेयाच्या चरणकमलांचे दर्शन घेण्याकरिता नृसिंहवाडीला, नरसोबाच्या वाडीला दूरदूरून यात्रेकरू सतत येत असतात. तर आज आपण 3 श्लोक पाहिलेले आहे. पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण अशाच पुढच्या श्लोकांसह भेटूया. शुभमस्तु तावत. धन्यवादः.